आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमेची तयारी पूर्ण। 21 ते 25 एप्रिल दरम्यान पौर्णिमा साजरी करणार। यात्रा काळात तुळजाभवानी मातेचे मंदिर 22 तास खुलं राहणार। नाशिकच्या मालेगावात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद। शहरातील तापमान 42.6 अंशावर आणखी तापमान वाढण्याची शक्यता। यंदा जून ते सप्टेंबर महिना सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता। राज्यात यंदा 106% पाऊस पडणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। वाशिम जिल्ह्यातील वाईवारा परिसरात अवकाळी पावसाची हजेरी। हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची वर्तवली शक्यता। ठाण्याच्या शहापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा। अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान, तर काही ठिकाणी वीज खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित। बीडमध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे 4 तालुक्यात मोठं नुकसान। 1200 हेक्टर क्षेत्र बाधित। कृषी विभागाकडून पंचनाम्याला सुरुवात। नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा शिरकाव। सिन्नर तालुक्यातील स्वाईन फ्लूमुळे 63 वर्षीय महिलेचा मृत्यू। आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। एसटी बसच्या तिकिटाचा दर 10% वाढणार। चाकरमान्यांच्या खिशाला भुर्दंड बसणार।